एखाद्या विषयाची प्रिपरेशन करताना विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की कुठला चॅप्टर पहिला करावा, त्याची काही इंटरलिंक 11वीशी नाही ना, किंवा त्याच विषयातल्या दुसऱ्या चॅप्टरशी नाही ना, किंवा त्या विषयामध्ये असा कुठला चॅप्टर आहे की तो पहिला मी करणं गरजेचं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. ह्याला शॉर्टमध्ये आपण म्हणतो क्लस्टर करणं. क्लस्टर म्हणजे काय की समजा आता आपण एक फिजिक्सचं एक्झाम्पल घेतलं तर फिजिक्समध्ये EMI आणि AC हे दोन्ही चॅप्टर एकत्र अभ्यास केले पाहिजेत. KTG आणि थर्मोडायनॅमिक्स हे सुद्धा एकत्र केले पाहिजेत. त्यांनी काय होतं, एखादा चॅप्टर तुम्ही आत्ता केला आणि दुसरा नंतर केला तर ते इंटरलिंक पॉईंट तुम्हाला विसरल्यासारखे होतात आणि रिव्हिजन वारंवार करावी लागते. किंवा अचानक कुठला तरी एक चॅप्टर घेतला तर त्याची लिंक जर प्रिव्हियस चॅप्टरची असेल तर आपल्याला अडचण येऊ शकते. आपण पहिल्यांदा प्रिपरेशन करत आहोत पण बऱ्याच लोकांना याबद्दल आयडिया असते, त्यामुळे हे क्लस्टर समजून घ्यावेत. हे क्लस्टर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे की कुठले चॅप्टर कुठल्या चॅप्टरबरोबर प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. जसं की अजून एक फिजिक्समधलं एक्झाम्पल सांगतो. जर तुम्ही मॉडर्न फिजिक्स घेतलं तर त्याच्यामधले शेवटचे तिन्ही चॅप्टर ड्युअल नेचर असेल, स्ट्रक्चर ऑफ ॲटम असेल आणि सेमीकंडक्टर हे तिन्ही सुद्धा एकत्र करणं गरजेचं आहे. अजून एक क्लस्टर आहे मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट. हे चॅप्टरसुद्धा एकत्र करणं गरजेचं आहे. म्हणजे मित्रांनो, अभ्यास करताना इंडिव्हिज्युअल चॅप्टर न करता क्लस्टर वाईज केलं तर वेटेजसुद्धा जास्त कव्हर होतं आणि एकाच स्वरूपातले चॅप्टर असल्यामुळं आपल्याला प्रिपरेशन करताना जास्त मदत होते आणि ते क्लस्टर आहेत INSTINE अकॅडमी ॲप. JEE, NEET, MST CET च्या प्रिपरेशनसाठी आजच डाउनलोड करा.